आहे आमचा मोती. 2 वर्षापूर्वी घरी आणला. तेव्हा होते छोटे पिल्लू. नीट उभेही राहता येत नव्हते. त्यावेळी त्याला थाळीत दिलेले दूध तो प्यायचा. खूप वेळ झोप काढायचा. आता मोती मोठा झाला आहे. चेंडू दूर फेकला की धावत जातो. चेंडू तोंडास धरून परत आणून देतो. बिस्किट वर उंच उडवले तर मग उडी मारून वरच्या वर पकडतो. फिरायला नेले की तोच मला ओढत नेतो. मोती मोठा झाला, पण त्यावेळेचा त्याचा पट्टा, साखळी, त्याची खेळणी हे सगळे होते तेवढेच राहिले. मोतीप्रमाणे ते मोठे नाही झाले. असे का झाले असेल? चित्रात अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यापैकी कोणाला अन्नाची गरज असते? मोठ्या होत नाहीत अशा कोणकोणत्या गोष्टी चित्रात दाखवल्या आहेत? दोन्हींच्या स्वतंत्र याद्या करा. शाळेजवळ किंवा घराच्या आसपास असलेल्या मोठ्या वृक्षाजवळ जा. तिथे दिसणाऱ्या सगळ्यात लहान मोठ्या सजीवांची यादी करा. त्या वृक्षांचा बुंदा, फांद्या, पाने, फुले यांच्याकडे बारकाईने पहा. बुंद्यावरील खडबडीत सालीच्या भेगांमध्ये, झाडाखालच्या जमिनीवर, त्याखाली मातीमध्ये कोणकोणते सजीव दिसेल? पानांवर, झाडाखाली, पानांच्या पाचोळ्यात काही सजीव आहेत का तेही पहा. तुमच्या मित्रांनी केलेल्या निरीक्षणांच्या याद्या पहा. त्यातून एकत्र यादी तयार करा. या यादीत झाडाखाली उगवलेले गवत, लहान रोपटी यांची नावे आहेत का? काही सजीव दूर अंतरावरून दिसतील एवढे मोठे असतात. काही खूपच लहान. काही नुसत्या डोळ्यांनी दिसणारही नाहीत एवढे लहान, म्हणजे सूक्ष्म असतात. सजीव लहान असो की मोठा, प्रत्येक सजीवाला हवा, अन्न आणि पाण्याची गरज असतेच. अन्नापासून त्यांना ऊर्जा मिळते. अन्नामुळे त्यांची वाढही होते. वाढ आणि विकास. सजीवांची वाढ म्हणजे त्यांच्या शरीराच्या आकारात, उंचीत तसेच वजनात होणारी वाढ होय. बाळ मोठे होते तेव्हा रांगणे, उभे राहणे, चालणे, उड्या मारणे अशी कौशल्ये शिकते. सजीवांच्या शरीरात, बुद्धीत, कार्यक्षमतेत आणि कौशल्यांमध्ये होणारी वृद्धी म्हणजे विकास होय. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होत असते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते. प्राण्यांच्या सर्व अवयवांमध्ये वाढ होताना दिसते, परंतु वनस्पतींमध्ये काही अवयवांची वाढ आयुष्यभर होते. उदाहरणार्थ बुंध्याचा घेर, फांद्यांची लांबी, मुळांची लांबी इत्यादी. तर काही अवयवांची मात्र वाढ मर्यादित कालावधीत होते. उदाहरणार्थ पानांच्या आकारात होणारी वाढ. पिंपळ, वड, बांबू, आंबा या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो याची माहिती मिळवा. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी अन्नासाठी इतर प्राणी व वनस्पतींवर अवलंबून असतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी सजीवांची वाढ हे सजीवांचे लक्षण आहे. तर काय होईल? झाडाच्या फांदीला मधमाशांचे मोठे पोळे आहे. काही मुलांनी त्या झाडाखाली शेकोटी पेटवली. कोंबड्या आणि त्यांची पिल्ले दाणे टिपत आहेत. तेथे जवळपास मांजर किंवा साप आला. कोरड्या मातीच्या ढिगावर एका बाजूला थोडे पाणी टाकले. जिवंत गांडूळ ओलसर मातीच्या कडेला कोरड्या मातीवर ठेवले. इमारतीजवळच्या मैदानात आणि तारांवर बरीच कबुतरे आहेत. तेथे अचानक फटाक्याचा मोठा आवाज झाला. पाळण्यात ठेवलेल्या लहान बाळाला भूक लागली किंवा त्याचे कपडे ओले झाले. कमळाच्या कळ्या रात्री मिटलेल्या होत्या. सूर्य उगवल्यानंतर त्या कळ्यांवर ऊन पडले. सूर्य मावळला. अनेक पक्षी घरट्यांकडे परत आले. रात्रभर झाडावर शांत झोपले. पहाट झाली. पूर्व दिशेच्या क्षितिजाजवळ लालसर उजेड दिसू लागला.
चेतना क्षमता. आपल्या परिसरातील अनेक प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रसंगी वागणे आपण पाहिले आहे. माशी किंवा डास यांसारखे लहान कीटक असो किंवा मोठे प्राणी, सगळ्यांना भोवतालची परिस्थिती, घटना यांची जाण असते. उजेड, अंधार, ओलावा यानुसार गांडुळांची जागा बदलणे, धोका जाणवताच प्राण्यांचे वागणे अशा अनेक निरीक्षणांमधून परिस्थितीची झालेली जाण आणि प्राण्यांचे त्यानुसार वागणे आपण पाहिले आहे. सजीवाला परिस्थितीची होणारी जाण म्हणजे चेतना आणि ती मिळाल्यावर सजीवाचे वर्तन म्हणजे त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया. वेगवेगळ्या चेतनांना प्राण्यांचे प्रतिसाद लगेच दिसतात. वनस्पतींनाही चेतना क्षमता असते. त्यांची मुळे जमिनीमध्ये ओलाव्याच्या बाजूला अधिक वाढतात, पण पानांना पुरेसा प्रकाश मिळावा अशा प्रकारे फांद्यांची वाढ होते. त्याशिवाय हवामानातील बदल, तापमान, आघात यांची सुद्धा जाणीव वनस्पतींना होत असते. चेतना कोणती आणि प्रतिसाद काय ते ठरवा. उत्सर्जन. सजीवांच्या शरीरात अनेक क्रिया घडत असतात. शरीराला नको असणारे काही पदार्थ या क्रियांमुळे तयार होतात. असे पदार्थ शरीराबाहेर टाकणे याला उत्सर्जन म्हणतात. उच्छवासातून पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला जाणे, घाम येणे, मूत्र शरीराबाहेर टाकणे या प्रकारे प्राणी उत्सर्जन करतात. वनस्पतींना नको असलेले पदार्थ उदाहरणार्थ क्षार, टॅनिन, राळ, डिंक, कॅल्शियम, ऑक्झलेट सारखे स्फटिक खोडाच्या सालीमध्ये जुन्या झालेल्या पानांमध्ये साठतात. ती पाने आणि साल गळून पडली की त्यांचे उत्सर्जन होते. काही वनस्पतींच्या खोडावर मानवी किंवा नैसर्गिकरित्या इजा झाल्यास तेथून चिकट पदार्थ बाहेर येतो. तो वाळून कडक झाला की डिंक तयार होतो. ते वनस्पतीमधील उत्सर्जन असते. वनस्पतींच्या मुळांवाटे काही पदार्थांचे उत्सर्जन होते. प्रजनन. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो. याला प्रजनन म्हणतात. जनन म्हणजे जन्माला घालणे. काही प्राणी अंडी घालतात, त्यातून त्यांची पिल्ले जन्माला येतात. काही प्राण्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देतात. शरीराच्या काही भागांचे तुकडे झाले तर त्यातील प्रत्येक तुकड्यापासून संपूर्ण शरीर निर्माण होणारेही काही सजीव आहेत. अनेक वनस्पतींचे प्रजनन त्यांच्या बीजांद्वारे होते. बीजाच्या आतील भागात लहान अंकुर असतो. बी रुजताना अंकुर वाढून सुरुवातीची छोटी पाने, मुळे तयार होतात. बीज रुजून रोपाची वाढ सुरू होणे याला बीजांकुरण असे म्हणतात. या वाढीसाठी अन्नाची गरज असते. त्यासाठी आवश्यक अन्नाचा साठा बी मध्ये असतो. वाल, हरभरा, घेवडा यांसारख्या बीजातील डाळीसारखे दिसणारे दोन समान भाग म्हणजे हा अन्नसाठाच असतो. गहू, ज्वारी अशा बीजांमध्येही असा अन्नसाठा असतो. मोड येणे आणि बीजांकुरण ही वनस्पतीच्या वाढीची सुरुवात असते. बीजांकुरण आणि नंतर वनस्पतीची सतत वाढ यासाठी प्रकाश, ओलावा आणि आजूबाजूला थोडी खेळती हवा आवश्यक असतात. हरभरा, मटकी, मूग यांना मोड यावेत यासाठी घरी काय करतात याचे निरीक्षण करा. माहिती मिळवा. गुलाब, मोगरा अशा वनस्पतींची रोपे कशी तयार करतात? माहिती मिळवा. तुम्हीही अशी रोपे तयार करा. वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. सजीव की निर्जीव हे ठरवण्याची ती महत्त्वाची खूण आहे. माहीत आहे का तुम्हाला? अनेक ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर खूप अंतरापर्यंत वाळू असते. कोकणातील काही सागर किनाऱ्यावरील वाळूंमध्ये डिसेंबर ते मार्च महिन्यात समुद्री कासवे अंडे घालतात. ऑलिव्ह रिडले या सागरी जातींची कासवे हल्ली दुर्मिळ होत आहेत. त्यांची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये खड्डा करून तेथे अंडी घालते.
उगवत्या सूर्याचा प्रकाश किनाऱ्यावर पडेल अशा परिसरात ही अंडी घातलेली असतात. अंड्यात पिल्लांची वाढ झाल्यावर अंडी फोडून पिल्ले बाहेर येतात. पहाटेच्या सुमारास जवळपास एकाच वेळी शेकडो अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले थोड्याच वेळात समुद्राच्या पाण्यात जाणे जरुरीचे असते. तसे झाले नाही तर पिल्ले मरून जातात. पहाटेच्या वेळी शेकडो अंडी एकाच सुमारास फुटणे आश्चर्याचे आहे. सूर्य उगवण्याआधी काही वेळ पूर्वेकडचे आकाश तांबूस दिसू लागते. समुद्राच्या पृष्ठभागावर हा प्रकाश पडल्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग जमिनीच्या तुलनेने अधिक उजळ दिसू लागतो. अंड्यातून बाहेर पडल्याबरोबर प्रत्येक पिल्लू त्या प्रकाशाच्या दिशेने भराभर चालू लागते आणि पाण्यात जाते. या किनाऱ्यांच्या जवळपास रस्ते झाल्यानंतर तिथे विजेचे दिवे लागले. तेव्हापासून अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले या दिव्यांच्या प्रकाशाकडे समुद्रापासून दूर जाऊ लागली. हे लक्षात आल्यापासून गावकरी कासव जन्माच्या काळात समुद्रकिनाऱ्याच्या आसपासचे दिवे बंद ठेवतात. किनाऱ्यावर पहारा देऊन सगळ्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रापर्यंत जाण्यास मदत करतात. या काळात शेकडो गावकरी कासव मित्र बनतात. त्यावेळी काही गावांमध्ये कासव महोत्सव साजरा करतात. समुद्री कासवांसाठी ही काळजी का घेतली जाते? कोकण कासव महोत्सव कोठे आणि केव्हा असतो याची माहिती मिळवा. श्वसन. अनेक प्राणी नाकाने श्वासोच्छ्वास करतात. नाकाने हवा फुफ्फुसात घेणे म्हणजे श्वास घेणे. कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाण्याची वाफ बाहेर सोडणे म्हणजे उच्छ्वास. श्वास आणि उच्छ्वास या क्रिया एकापाठोपाठ सतत सुरू राहतात. नाक आणि फुफ्फुसे नसलेले प्राणी इतर काही प्रकारांनी ऑक्सिजन मिळवतात. सजीवाने मिळवलेले अन्न आणि ऑक्सिजन यांच्या क्रियेतून शरीरात ऊर्जा निर्माण होण्याच्या क्रियेला श्वसन हे नाव आहे. वनस्पती सजीव आहेत. त्यांच्या पेशींमध्येही श्वसन सुरू असते. श्वासोच्छ्वास आणि श्वसन या वेगवेगळ्या क्रिया आहेत. गांडूळ, माशी, फुलपाखरू अशा प्राण्यांचे निरीक्षण करा. ते श्वासोच्छ्वास करतात का ते पहा. विचार करा, स्वतःची जागा कधीच सोडू न शकणारे काही सजीव असतील का? हालचाल. प्राणी हालचाल करतात. अन्न मिळवणे, संरक्षण, निवारा, चेतनेला दिलेला प्रतिसाद यासाठी ही हालचाल असते. चालणे, उड्या मारणे, पोहणे यापेक्षा आणखीन कोणत्या वेगळ्या हालचाली तुम्ही पाहिल्या आहेत? वनस्पती स्वतः एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांना चेतना क्षमता असते. एकाच बाजूने सूर्यप्रकाश येत असेल तर फांद्याही त्याच दिशेने वाढू लागतात. फांद्यांची वाढ त्या बाजूला जास्त होते. मुळांची वाढ ओलाव्याच्या बाजूला होते. यावरून वनस्पतींना सुद्धा भोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते हे लक्षात येते. सूर्य मावळल्यानंतर अंधार पडू लागला की फांद्यांवरील एकमेकांलगतच्या जोडीतील पाने हात जोडल्यासारखी मिटतात आणि सकाळी सूर्य उगवला की पुन्हा सुट्टी होतात. अशी काही मोठी झाडे तुमच्या आसपास कोठे आहेत ते मित्रांसोबत शोधा. वनस्पतींवर येणाऱ्या फुलांच्या कळ्या केव्हा उमलतात? कळ्या उमलताना त्यांच्या पाकळ्या एकमेकांपासून सुट्ट्या होतात. त्यासाठी तेथे हालचाल गरजेची असतेच. वनस्पती स्वतःची जागा बदलत नसल्या तरी योग्य दिशेला मुळे, फांद्या वाढणे, दिवस रात्र यांमुळे पानांचे उघडणे, मिटणे, कळ्यांचे उमलणे या वनस्पतींमध्ये घडणाऱ्या हालचाली असतात. माहीत आहे का तुम्हाला? वनस्पतींची मुळे ओलाव्याकडे वाढतात आणि फांद्या प्रकाशाकडे. हे फार पूर्वीपासून सगळ्यांना माहीत होते. पण उष्णता, थंडी, इजा होणे इत्यादींची जाणीव वनस्पतींना होत असेल याची आपल्याला कल्पना नव्हती.
अशा जा अशा जाणीवा वनस्पतींना होतात. त्यांचे संदेश देण्यासाठी वनस्पतींच्या शरीरात विशेष रचना असते. हे सर जगदीशचंद्र बोस यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. ते जगप्रसिद्ध भारतीय भौतिक आणि वनस्पती शास्त्रज्ञ होते. वनस्पतींच्या आपल्याला न जाणवणाऱ्या अतिसूक्ष्म हालचाली, थोड्या वेळात झालेल्या वनस्पतींची वाढ 10,000 पटींनी स्पष्ट दिसेल, तिचे मोजमाप करता येईल असे यंत्र बोस यांनी तयार केले. लंडन येथील शास्त्रज्ञांच्या सभेत वनस्पतींनाही चेतना क्षमता असते हे त्यांनी प्रयोगांनी सिद्ध करून दाखवले. अनेक वेगवेगळ्या शोधांसाठी सर जगदीशचंद्र बोस यांनी मोठे सन्मान मिळाले. काही वेळा काचेचे किंवा मातीचे भांडे, लाकडी वस्तू यांचा टवका पडतो. काही भागातील तुकडा तुटतो. त्यानंतर काही दिवसांनी ती वस्तू आधीसारखी होते का? प्राण्यांना झालेल्या लहान मोठ्या जखमा भरून येतात. शरीराचे ते भाग आधीसारखे होतात. वनस्पतींच्या खोडांवर नवे अंकुर फुटतात. त्यातून फांद्या, नवी पाने वाढतात. तेथे नवीन पेशी निर्माण होत असतात. हाडे, स्नायू, त्वचा अशा वेगवेगळ्या भागातील पेशींच्या रचनेत काही फरक असतात. सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते. शरीरातील प्रत्येक सजीव पेशीला पोषक पदार्थ, ऑक्सिजन यांची गरज असते. करून पहा. 5-6 रिकामे कप किंवा मातीची लहान खोलगट भांडी मिळवा. फुलझाडांच्या कुंडीत घालतात ती माती आणि थोडी वाळू यांचे मिश्रण त्या प्रत्येक भांड्यात भरा. प्रत्येक भांड्यातील मातीमध्ये एकेका प्रकारच्या 2-3 बिया पेरा. उदाहरणार्थ लाल मिरची, वांगी, घेवडा, टोमॅटो, मका यांसारख्या वनस्पतींच्या बिया. दररोज थोडे पाणी घालून भांड्यातील माती ओलसर ठेवा. प्रत्येक भांड्यातील बी केव्हा रुजले, त्यावेळी पाने केवढी, किती, कशी होती यांची नोंद ठेवा. त्यांची चित्रे काढून ठेवा. त्यानंतर प्रत्येक तिसऱ्या दिवशी रोपांची उंची, पानांची संख्या, आकार यांची नोंद ठेवा. घेवड्याच्या बिया जमिनीत पेरा. वाढणारा वेल, त्याची पाने, शेंगा यांची निरीक्षणे खूप काळ करता येतील. अशी वेल लावून निरीक्षणे नोंदवत राहा. मिळणाऱ्या घेवड्याच्या शेंगांचा आनंद घरातील सगळेच घ्या. अनेक दिवसात साफ न केलेली पाण्याची टाकी, थोडी उघडी राहिलेली पाणी साठवलेली भांडी यामध्ये काही वेळा डासांच्या आळ्या दिसतात. घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात पाण्याचे भांडे झाकणाशिवाय राहिले तर त्या पाण्यात तळ्यापासून वर आणि पुन्हा खाली जाणाऱ्या लहान आळ्या दिसतात. त्यांचे दररोज निरीक्षण केले तर काही दिवसातच त्या आळ्यांचे रूपांतर डासांत होते हे लक्षात येते. साठलेल्या पाण्याची डबकी, तलावाचे काठ अशा ठिकाणी खूप डास का असतात? आम्ही थोडे वेगळे. गाय, कुत्रा, उंदीर, झुरळ अशा अनेक प्राण्यांची पिल्ले तुम्ही पाहिली आहेत. मासे, पक्षी यांची पिल्लेही तुम्ही पाहिली असतील. काही प्राण्यांची पिल्ले अंड्यातून जन्माला येतात. काहींना त्यांची आई जन्म देते. ही पिल्ले लहान असतात, पण त्यांच्या शरीराची ठेवण, मांडणी त्यांच्या आई-वडिलांच्या शरीरांसारखीच असते. मांजरीचे पिल्लू पाहताच ते मांजरीचे आहे हे ओळखता येते. म्हैस, गाय, हत्तीचे पिल्लू अशा अनेकांबाबत तेच घडते. जन्माला येणाऱ्या पिल्लांच्या आणि त्यांच्या मातापित्यांच्या शरीरात खूपच फरक आहे. पिल्लू कोणत्या प्राण्यांचे ते ओळखता येत नाही असे कधी तुम्ही पाहिले आहे का? बेडकाचा जीवनक्रम. पावसाळ्याच्या सुरुवातीला तळाकाठाच्या पाण्यातील वनस्पतींच्या लहान फांद्यांकडे लक्ष ठेवा. त्यांच्या पाण्यालगतच्या भागांजवळ फेसासारखे अंड्यांचे पुंजके दिसतील. त्यातील काही अंडी आणि त्या फांदीचा लहानसा भाग आणा. ती अंडी आणि फांदी मोठ्या बरणीतील पाण्यात किंचित वर राहील अशी ठेवा. त्यासाठी शक्यतो तेवढे
पाणी वापरा. एखादे पान बाटलीतील पाण्यात टाकून ठेवा. आठवडाभर रोज दिवसातून 3 वेळा निरीक्षण करा. काय पाहिले त्याचे चित्र काढून ठेवा. प्रत्येक चित्राखाली त्या दिवसाची तारीख लिहायला विसरू नका. मित्रांनी काढलेली चित्रे, निरीक्षणे आणि किती दिवसांनी कोणते बदल दिसले याविषयी एकमेकांशी बोला. अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू बेडकासारखे नसते. लांबट अळीसारखे दिसणाऱ्या या पिल्लाचे रूपांतर बेडकामध्ये होईपर्यंत वेगवेगळ्या अवस्था असतात. यातील काही काळ त्याचे श्वसन कल्याणी होते. काही काळ त्याला फक्त मागचे 2 पाय आणि शेपूट असते. अशा अवस्था बदलत अखेर त्याचे शरीर बेडकाच्या शरीरासारखे बनते. अशा बदलांना जीवनक्रम किंवा अवस्थांतर असे म्हणतात. किती दिवसानंतर कोणते बदल दिसले याची नोंद करा. मित्रांनी केलेल्या नोंदी पहा. बदलांसाठी लागलेला वेळ जवळपास सारखाच आहे की त्यात खूप फरक आहे. आपण काय शिकलो? खूप सूक्ष्म आकार ते मोठे विशालकाय शरीर अशी विविधता सजीवांमध्ये दिसते. काही सजीव नुसत्या डोळ्यांनी दिसतही नाहीत इतके लहान असतात. ऊर्जा आणि वाढ यांसाठी प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नामुळे सजीवांच्या शरीरांचे पोषण होते. वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते म्हणजे त्यांच्या अन्नात विविधता असते. सजीवांना होणारी आसपासच्या परिस्थितीची जाण आणि त्या परिस्थितीत त्यांची कृती यांना सजीवांची चेतना क्षमता म्हणतात. सजीवाला होणारी जाणीव म्हणजे चेतना. त्यावर त्याची क्रिया म्हणजे त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद. वनस्पतींना देखील चेतना क्षमता असते. उत्सर्जन. वनस्पती पाने गाळणे, साल गाळणे, डिंक. प्राणी कार्बन डायऑक्साईड, घाम, मलमूत्र. प्राणी हालचाल करून जागा बदलू शकतात. वनस्पती स्वतःची जागा बदलू शकत नाहीत. परंतु वनस्पतींमध्ये वेगळ्या प्रकारची हालचाल होत असतात. बीज रुजून त्यापासून नवीन रोपाची वाढ सुरू होण्यास बीजांकुरण असे म्हणतात. विकास, चेतना क्षमता, उत्सर्जन, श्वसन, प्रजनन, हालचाल ही सजीवांची लक्षणे आहेत. त्यापैकी वाढ आणि प्रजनन ही प्रमुख लक्षणे आहेत. वाढीच्या काळात काही सजीवांच्या शरीर रचनेत खूपच बदल होतात. अशा बदलांना त्या सजीवांच्या जीवनावस्था किंवा जीवनक्रम असे म्हणतात.